जे आजचा जो आपला टॉपिक आहे, आज आपण बिल्डिंग परमिशन विथ ॲप्लिकेशन आजचा आपला टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर कंपाऊंड वॉल सर्व्हिस हे पण आहे आपण त्याच्यामध्ये. तर बिल्डिंग परमिट विथ ॲप्लिकेशन ऑनलाईनमध्ये कसं त्याची डिटेल्स फिलअप करायची, त्याच्यानंतर त्याची ट्रेसिंग कशी करायची बिल्डिंग परमिशन विथ ॲप्लिकेशन, त्याच्याबरोबर तो प्रपोजल सबमिट फायनल सबमिट झाला तर जो सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते कसं फिलअप करायचं आणि लास्टला फायनल सबमिट करायचं कसं, हे प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवणार. तर मी स्टार्ट करतो. तर सर्वांनी माईक ऑफ ठेवा. सेम प्रोसेस आहे. आपले जे लॉग इन आहे स्क्रीन दिसत आहे माझी? स्क्रीन दिसते का? ब्लर येतोय, दिसत नाही. आवाज बरोबर येत नाहीये. क्लोज करतो. सेम आपला जो लॉग इन आय डी आहे ते लॉग इन आय डी टाकायचं याच्यामध्ये. कॅप्चर टाकायचे, लॉग इन करायचे. त्याच्यानंतर कोणत्या ULB साठी तुम्ही प्रपोजल क्रिएट करणार आहे बिल्डिंग परमिशन विथ ॲप्लिकेशन, त्याचं नाव इथं सर्च करायचं त्या ULBचं. मी रत्नागिरी घेत आहे, सर्च करायचंय. त्याच्यानंतर आपला हे डॅशबोर्ड ओपन होईल तुमचा. सेम टिपिकल लाईन प्रोजेक्ट मध्ये जायचं तुम्हाला. टीपी लाईन प्रोजेक्ट मध्ये जर तुमची ऑलरेडी प्रोजेक्ट क्रिएट केलेलं असेल तर इथं शो होईल. जर तुम्ही न्यू असाल, पहिल्यांदा प्रोजेक्ट क्रिएट करत असाल तर इथं ब्लँक दिसेल तुम्हाला. सेम न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं प्रोसेस चालू आहे, ते प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर आपला प्रोजेक्ट जो टॅब आहे तो प्रॉपरली इथं डिस्प्ले होईल. कुमार मालवे, तुमचं माईक ऑफ करा. मी पहिल्यांदाच इन्स्ट्रक्शन दिलं होतं की माईक ऑफ ठेवा म्हणून.
कुमार मालवे. ओके सर, ओके सर. मी परत तुम्हाला एक प्रोसेस सांगतो मी स्टार्टिंग पासून. सर्वांना परत मी रिक्वेस्ट करतो की कोणाचा माईक म्हणजे माईक ऑन असेल तर ऑफ करा आणि व्हिडिओ ऑन केला असेल ते पण ऑफ करा. व्हिडिओची काही गरज नाही आपल्याला. डिस्कनेक्ट होऊन जाते ते. परत कर. टेक्निकल पर्सन डॅशबोर्ड केव्हा चालू होणार आहे? सर लास्टला जे आपण स्टार्ट करत आहे ट्रेनिंग सेशन, लास्टला आपण क्वेश्चन आन्सर मध्ये तुमचं आन्सर देऊ. लॉग इन करत आहे आता. लॉग इन केल्यानंतर पर्टिक्युलर ULB घ्यायचं इथं. ज्या ULB साठी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे, बिल्डिंग परमिशन विथ अमलिगेशन, ते ULB चं नाव सिलेक्ट करून सबमिट करायचंय. त्याच्यानंतर टीपीएन प्रोजेक्ट मध्ये जायचंय. त्याच्या न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचंय. न्यू प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर आपले जे बिल्डिंग परमिशन विथ अमलिगेशन ही सर्व्हिस आपण घेत आहे.
जोपर्यंत ते पूर्ण सर्च होत नाही तोपर्यंत इथे टॅब जो आपला पहिला टॅब आहे प्रोजेक्ट डिटेल्स तो प्रॉपरली इथे तुम्हाला शो होणार नाही. वेट करायचंय.
हॅलो, बंद का पडलंय? काय दिसत का नाही? हा सर, एक 5 मिनिट थांबा सर, 5 मिनिट चेक करू. आवाज आ रही है मेरी? सर येतोय आवाज तुमचा. ओके, मी स्क्रीन शेअर करत आहे. आजचं आपलं सेशन आहे बिल्डिंग फर्निचर विथ अमेरिकेशन. मी स्टार्ट केलेलं आहे. न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचं. न्यू प्रोजेक्ट. आपला सेम बिल्डिंग परमिशन सारखंच प्रोजेक्ट फिलअप करायचं आहे. फक्त आपल्याला जे प्लॉट आहे, जसे की आपण अमेरिकेशन पण करणार आहे त्याच्याबरोबर, तर सेपरेटमध्ये प्लॉट डिटेल्स फिलअप करायचे आपल्याला. जसं की एक एक 1,500चा प्लॉट आहे आणि एक दुसरा 500चा आहे. तर ते दोन्ही प्लॉट डिटेल्स आपल्याला वेगवेगळे फिलअप करायचे प्लॉट डिटेल्स. एवढंच चेंजेस आहेत. बाकी काही सेम बिल्डिंग परमिशन सारखंच आहे डेटा एंट्री. ठीक आहे. मेम ऑफ सर्व्हिसमध्ये बिल्डिंग परमिशन घ्यायचं आहे.
परमिशन, बिल्डिंग परमिशन विथ ॲम्लिकेशन घ्यायचं. त्याच्यानंतर जे इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे ती डिपेंड ऑन प्रोजेक्टवर असते. तर तुमच्या याच्यापैकी जर एजन्सी असेल तर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर प्रायव्हेट ठेवायचं कंटिन्यू. त्याच्यानंतर स्पेसिफिक स्कीममध्ये जर ती बिल्डिंग असेल तर याच्यापैकी तुमची कोणत्या स्कीममध्ये तुम्ही बसता त्याच्यानुसार इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर प्रोजेक्ट नेम. आता प्रोजेक्ट नेम म्हणजे तुम्ही एखाद्या बिल्डिंगला काही जर नाव दिलं असेल तर इथं प्रोजेक्टचं नाव टाकायचं तुम्हाला. त्याच्यानंतर इथं साईट ॲड्रेस, जिथं तुमचा प्लॉट आहे त्या प्लॉटची इथं साईट ॲड्रेस टाकायचा डिटेल्समध्ये. कारण जे साईट ॲड्रेस आहे हे डायरेक्ट तुम्ही इथं जे फिलअप करणार आहे साईट ॲड्रेस तो डायरेक्ट आपलं याच्यावर रिफ्लेक्ट होणार आहे ड्रॉइंगवर. त्याचा प्रॉपर साईट ॲड्रेस टाकता वेळेस प्रॉपरली इथं मेन्शन करायचं तुमचं साईट ॲड्रेस. त्याच्यानंतर अपलोड डीपी आणि आरपी कार्ड पण इथे तुम्हाला तुमचं जे हे आहे प्लॉट ते कोणत्या तुमच्या पार्ट पण इथं अपलोड करायचं. त्याच्यानंतर गुगल इमेज पण तुम्ही अपलोड करू शकता. तुमचं जिथं प्लॉट आहे त्याचे गुगल इमेज काढून तिथं जेपीजी मध्ये अपलोड करू शकता. त्याच्यानं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर तुमच्या ॲडमिन कॉन्फिगरेशननुसार येतो. तर त्याने जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड जर ॲडमिनमध्ये ॲड केले असेल तर इथं शो होणार, अदरवाईज शो होणार नाही. त्याच्यानंतर रेग्युलायझेशनमध्ये ऑथराईज घ्यायचे, प्लॉट तुमचा ऑथराईज आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट, तुमचा जो प्लॉट आहे तो LIG आहे की रो हाऊस आहे की सेमी डिटॅच आहे की डिटॅच आहे तुमच्या प्लॉटनुसार इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इन्सेटिव्ह FS असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन, तुम्ही प्रपोजल तयार करण्याच्या अगोदर तुम्ही प्लॉटला साईट तुम्ही देता, साईट विजिट देता आणि ते प्लॉट सर्वे करता त्याची डेट टाकायची. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल, जो प्रपोजल आहे तुमची जे तुम्ही बिल्डिंग डेव्हलप करणार आहे त्याच्यामध्ये रेसिडेन्स जर कमर्शियल असेल तर हे घ्यायचं. जर पूर्वी रेसिडेन्शियल असेल तर रेसिडेन्शियल सिलेक्ट करायचं आहे. जर कमर्शियल असेल पूर्ण तर कमर्शियल सिलेक्ट करायचं, डिपेंड ऑन तुमच्या प्रोजेक्टवर. माझं रेसिडेन्शियल आहे तर मी रेसिडेन्शियल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्क्रुटनी पेमेंट ऑलरेडी पेड, तुम्ही जर एखादी ऑलरेडी जर पेड केलेली असेल तर ते येस करून कंटिन्यू करू शकता, अदरवाईज नो. त्याच्यानंतर एरिया नेम इथं सिलेक्ट करायचं आहे तुमच्या एरियानुसार. हे तुमच्या ॲडमिनमधून इथं शो होतो एरिया नेम. ज्या पर्टिक्युलर मध्ये जो एरिया नेम ॲड केलेला आहे त्याच्यानुसार शो होतात इथं. त्याच्यानंतर फूड अफेक्टेड एरिया, जर प्लॉटच्या साईडला फूड अफेक्टेड एरिया असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्याच्यानंतर लोकेशन, जर तुमचा लोकेशन जो आहे तो प्लॉट लेआउट आहे तो म्हणजे प्लॉट आहे तो नॉन कंजेस्टेडमध्ये आहे की TOD मध्ये आहे की मल्टिपल लोकेशन की कंजेस्टेड. माझं नॉन कंजेस्टेडमध्ये, तुम्ही नॉन कंजेस्टेड घेतलेलं. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट, टाईप ऑफ प्लॉट लेआउटमध्ये भरपूर टाईप ऑफ प्लॉट लेआउट आहे. तुमचं सँक्शन जर असेल तर सँक्शन लेआउट सिलेक्ट करायचं, गुंठवारी असेल तर गुंठवारी करायचं. सँक्शन लेआउट आहे माझा, इथं सिलेक्ट करायचं. आता हे लेआउट अप्रुव्हल नंबर कुठून येतो, एखादी जर बिल्डिंग परमिशन तुम्हाला टाकायचं असेल ते लेआउटमध्ये आहे, लेआउट सँक्शनमध्ये आहे, तर तुम्हाला अगोदर लेआउट सर्व डेटा एंट्री करायला लागते. त्याच्यानंतर इथं रिफ्लेक्ट होतो तो लेआउट. हे सर्व फिलअप केल्यानंतर सेव्ह ॲज नेक्स्ट करायचं आहे. ओके, सक्सेसफुली आपला जो पहिला टॅब आहे प्रोजेक्ट डिटेल्स तो प्रॉपरली सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॅबला आलेला आहे प्लॉट डिटेल्स. प्लॉट डिटेल्समध्ये आता बघा माझं आपण काय पाहत आहे, बिल्डिंग परमिशन विथ ॲम्युनिकेशन. बिल्डिंग ॲम्युनिकेशनमध्ये माझ्या 2 प्लॉट आहेत, त्याचे ॲम्युनिकेशन करून बिल्डिंग परमिशन घ्यायची. तर माझी 2 प्लॉटची डिटेल्स मी सेपरेटली बनणार. पहिला प्लॉटचं माझं 100चं आहे, तर पहिला प्लॉटचं मी फिलअप करतो. सर्वे नंबर, इथं प्लॉट नंबर टाकायचा तुमचा आणि प्लॉट नंबर पण तेच. त्याच्यानंतर सेक्टर नंबर असेल तर सेक्टर नंबर टाकू शकता.
इथं व्हिलेज आणि मौजाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं एरिया फिजिकल सर्वे ॲज पर ऑन साईट. त्याचं एरिया रिन्यू रेकॉर्डनुसार पण सेम आहे माझा एरिया आणि CTS मॅपनुसार पण सेम एरिया आहे. त्याच्यानंतर इथं जो आता हे 3 आपण एरिया नेम फिलअप करत आहे. जो लेस दॅन असेल तो इथं ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होईल. त्याच्यानंतर IGR आणि मॅन्युअली आपण 2 ऑप्शन दिलेले आहे. IGR म्हणजे आपण BPMSला IGR इंटिग्रेट केलेलं आहे. तर त्याच्यानुसार इथं ऑटोमॅटिकली तुम्ही जे तालुका सिलेक्ट करणार आहे आणि त्याच्यावर व्हिलेज सिलेक्ट करणार आहे त्याच्यानुसार तो इथं तुमचा सर्वे नंबर तुम्ही सर्च करू शकता. IGR नुसार तुमचा सर्वे नंबर तुम्हाला इथं शो नाही झालं तर तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करून तिथं पण सर्च करू शकता. अदरवाईज IGR मध्ये तुमचा सर्वे नंबर रिफ्लेक्ट नाही झालं तर तुम्ही पर्टिक्युलर ला व्हिजिट देऊन तिथं ॲडमिनमध्ये ॲड करायला सांगायचं. सांगितल्यानंतर इथं मॅन्युअली सिलेक्ट करायचं. इथं तुम्ही सर्च करू शकता. इथं आपण जो एरिया नेम सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानुसार इथं रेट पण इथं शो होतं ऑटोमॅटिकली. तुम्ही जसं इथं सिलेक्ट करणार त्याच्यानुसार इथं रेट रिफ्लेक्ट होतो. त्याच्यानंतर ॲप्लिकंट आपण प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर कधी पण ॲप्लिकंटची रजिस्ट्रेशन करतो. त्याच्यानुसार इथं ॲप्लिकंट नाव सर्च करतो आणि त्याच्यानुसार तो ऑटोमॅटिकली शो होतं त्याचं नाव वगैरे. जसं की मी ऋषी नावाचं एक रजिस्ट्रेशन केलं होतं आणि इथं नाव सर्च केलं त्याचं नाव शो झालं आणि ते आपण ॲज पर KYC नुसार इथं त्याचं कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, पोस्टल ॲड्रेस आणि आधार नंबर इथं शो झालेलं आहे. हे माझा पहिला प्लॉटचा मी माहिती फिलअप केलेली आणि आता हे मी सेव्ह करत आहे. ओके. आता याच्यानंतर माझा दुसरा प्लॉट आहे. आता हे पहिला प्लॉटची सिरियल नंबर 1 हे माझा पहिला प्लॉटची एका रो मध्ये इन्फॉर्मेशन इथं शो झालेली आहे जी आपण वर भरलेली होती. त्याच्यानंतर आपला दुसरा प्लॉट आहे त्याचा पण प्लॉट एरिया 500 आहे माझा. सर्वे नंबर प्लॉट नंबर 24 सेम माझा तेवढंच एरिया आहे. सेम आपण याच्या अगोदर जी माहिती फिलअप केली तशी सेम माहिती फिलअप करायची. आता अगोदर मी IGR घेतलं होतं. तुम्ही मॅन्युअली पण इथं घेऊ शकता. मॅन्युअली केल्यानंतर फक्त इथं एरिया नेम येणार जे ॲडमिनमध्ये तुम्ही ॲड करायला सांगितलेलं आहे त्याच्यानुसार इथं शो होईल. तालुका, व्हिलेज, लोकेशन, सर्वे नंबर, इथं ॲप्लिकंटचं नाव क्लिक करायचं. आता तुम्हाला जे अगोदरचं नाव आहे तो इथं तुम्हाला फिलअप करायचं. काय करायचं आता इथं डायरेक्ट आपलं ॲप्लिकंट डिटेल्समध्ये जायचं. हा नाव कॉपी पेस्ट करायचं तिथं. कॉन्टॅक्ट नंबर इथे मॅन्युअली फिलअप करायचं. सेकंड प्लॉट डिटेल्स फिलअप करता वेळेस जो फर्स्ट टाइम आपण जो प्लॉट डिटेल्स भरतो पहिल्या प्लॉटची तिथं डायरेक्ट ॲज ॲड करायचं नाव. सेव्ह करायचं. जसं आपण प्लॉटची माहिती आपण सेव्ह केलेली आहे. आता खाली सेकंड रोला दिसेल दुसऱ्या प्लॉटची डिटेल्स.
सेव्ह होत आहे माहिती. आता बघा, हे आपण जे 2 प्लॉटची डिटेल्स फिलअप केलेले ते प्रॉपरली सेव्ह झाले की नाही ते काय करायचं, बॉटमला जायचं. इथे तुम्हाला सिरियल नंबर 1, सिरियल नंबर 2 म्हणजे आपण 2 प्लॉटची डिटेल्स फिलअप केलेले. हे झाल्यानंतर प्रिव्हियस आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जर 7.1 टेबलनुसार तुम्हाला हँगर एपिसोड जर याच्यामध्ये हे प्रोव्हिजन यूज करायचं असेल तर तुम्ही येस करायचं कंटिन्यू. ॲडिशनल एपिसोड घ्यायचं असेल TDR प्रीमियम तर तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही कंटिन्यू नो करायचं. त्याच्यानंतर वेदर DP-RP रोड अफेक्टेड 7.2 इंटिमेट ऑफ एरिया फॉर रोड वाइंडिंग. जर प्लॉटमध्ये तुमचा रोड वाइंडिंग जात असेल तर तुम्ही त्या प्लॉट जेवढा प्लॉटचा एरिया आहे जात असेल तर ते एरिया तिथं फ्लिप करायचं आहे, जेवढा रोड एरिया जात आहे त्याचा प्लॉटमध्ये. नसेल तर तुम्ही इथं नो करायचं. त्याच्यानंतर बेसी एपिस आहे. जर तुमच्या इथं बेसी एपिस आहे इथं फिलअप करायचं आहे एरियामध्ये स्क्वेअर मीटरमध्ये. तर तुमचा 1.10 बेसिक मिळत असेल आणि तुमचा प्लॉट एरिया 200 असेल त्याचा इंटू करून इथं फिलअप करायचं एरिया. सेम प्रीमियम जेवढं प्रीमियम तुम्हाला मिळत आहे त्याच्यात आहे इथं फिलअप करायचं स्क्वेअर मीटरमध्ये. त्याच्यानंतर एक्झिस्टिंग बेसिक एपिस आहे. जर तुमचे रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल ऑलरेडी तुम्ही किती एक्झिस्टिंग बेसिक एपिस यूज केलेलं आहे इथे इनपुट द्यायचं आहे. प्रीमियम जेवढा यूज केला तो पण इथे इनपुट द्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. जोपर्यंत हे प्रोसेस कंटिन्यू इथं होत नाही तोपर्यंत वेट करायचे. त्याच्यानंतर आपला एक्झिक्युशन डिटेल्स टॅब इथं नो करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण एनी परमिशन टॅबला जाणार. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथं पण नो करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर बिल्डिंग टॅबमध्ये आलेलं आहे. इथं बिल्डिंगची डिटेल्स फिलअप करायची. तुमचं बिल्डिंगचं नाव, इथं नंबर ऑफ फ्लोर जे आता हे माझी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये किती फ्लोर असणार आहे त्याचं इथं काउंट टाकायचं. माझे 2 फ्लोर असणार आहे. इथं प्लिंथ लेवल त्याची प्लिंथ लेवल किती असणार आहे माझी आहे 0.45 घेतलेली आहे प्लिंथ लेवल. त्याच्यानंतर ऑक्युपन्सी ऑर यूज ग्रुप रेसिडेन्शियल सिलेक्ट करायचं कारण आपलं रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर इथं सब कॅटेगरी येणार रेसिडेन्शियलची. तर तुमचं जे काही तुम्ही जे डेव्हलपमेंट करणार आहे त्याच्यानुसार इथं ऑक्युपन्सी ग्रुप ऑक्युपन्सी यूज सिलेक्ट करायचं सब कॅटेगरी रेसिडेन्शियलची. माझी मल्टी फॅमिली आहे. सब कॅटेगरी आपले भरपूर याच्यामध्ये शो होती. तुमच्यावर डिपेंड आहे कोणतं सिलेक्ट करायचं. त्याच्यात नंबर ऑफ टेनामेंट माझे 2 टेनामेंट आहे. ही झाली आपली बिल्डिंगची माहिती. त्याच्यानंतर टिपिकल फ्लोर
आता आपले 2 फ्लोर आहे. त्या 2 फ्लोअरची तर रो मध्ये माहिती फिलअप करायची. माझा पहिला आहे ग्राउंड फ्लोर. जी फ्लोर हाईट आहे 3.10. तो फ्लोर मी रेसिडेन्शियलसाठी यूज करणार आहे. याच्यात तो माझा फ्लोर ग्राउंड फ्लोर आहे, तर मी इथं ग्राउंड फ्लोरच्या चेकबॉक्सवर क्लिक करणार. तो जर स्टील फ्लोर असतं तर मी इथं स्टील फ्लोरच्या चेकबॉक्सवर क्लिक करणार आहे. इथे त्याचा स्पेसिफिक फ्लोर विथ इंडिकेट प्लॅन, इथं सिक्वेन्स 0. त्यानंतर माझा सेकंड फ्लोर आहे फर्स्ट, त्याची पण फ्लोर आहे 3.10. तो यूज करणार रेसिडेन्शियल. आता हे जर प्रपोजल आपल्याला मिक्स जर असतं तर तिथं टाईप सर्व युजेस आले असते आपले फ्लोरची, जसं रेसिडेन्शियल, कमर्शियल, एज्युकेशनल, इन्स्टिट्यूट, नंतर मिक्स, नंतर आपले आता माझं हे रेसिडेन्शियल आहे तर फक्त एकच यूज आलेलं आहे याच्यामध्ये. तर 1 सिक्वेन्स देणार, सेव्ह करणार. ओके. त्याच्यानंतर खाली सिरियल नंबर 1. जर तुमची या प्लॉटमध्ये दुसरी बिल्डिंग असती, अजून एक बिल्डिंग असती प्लॉटमध्ये, ही पहिली बिल्डिंग झाली, तर तुम्ही सेम कंटिन्यू या बिल्डिंग सारखं सेम दुसरी बिल्डिंगची माहिती फिलअप करायची आणि सेव्ह करायची, म्हणजे सेकंड सिरियल नंबरला येईल. आता माझ्या प्लॉटमध्ये एकच बिल्डिंग आहे, तर मी एका बिल्डिंगची माहिती फिलअप केली. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं बिल्डिंगच्या नावावर क्लिक करायचं, मॅप टू लिस्ट करायचं. मॅप टू लिस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला फ्लोर नेम आणि त्याचं फ्लोर बॉटम एलिव्हेशन, फ्लोर टॉप एलिव्हेशन ही माहिती इथं शो होईल. आणि तुमचा लास्ट किती आहे तुमच्या बिल्डिंगची हाईट इथं शो होणार आणि फायनल सबमिट करायचं. ओके. तर हे फायनल सबमिट केल्यानंतर आपला जो पहिला पेज म्हणजे पहिला टॅब असतो तिथं डायरेक्टली आपण तिथं शो डायरेक्ट इथं पेज स्टॉप होणार. त्याच्यानंतर काय करायचं, टीपीएन प्रोजेक्टमध्ये जायचं. जे आज आपण जे क्रिएट केलं प्रोजेक्टची डेट चेक करायची, म्हणजे ज्या डेटला आज जे क्रिएट झाले तर प्रोजेक्ट नावावर जायचं आपण. एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा बिल्डिंगवर विथ अम्युलेशन घेणार आपण, तर त्याच्यामध्ये प्लॉट डिटेल्स आपल्याला प्रत्येक प्लॉटची डिटेल्स भरायचे सेपरेट सेपरेट. टीपीएन प्रोजेक्टमध्ये जायचं. इथं डेट बघा, आजची डेट आहे 28/5/25. हे आज आपण बिल्डिंग सर्व्हिस नेम, बिल्डिंग परमिशन विथ ॲप्लिकेशन, माझं प्रोजेक्टचं नाव जे मी टाकलं होतं, आणि इथं प्रोजेक्ट कोड. त्याच्यानंतर इथं स्टेटस चेक करायचं की हा ऑनलाईन फायनल सबमिट डन. इथं जर आपण सेव्ह केलं माहिती इथं पेंडिंग असेल, डनच्या जागी पेंडिंग असेल, तुमची जी ऑनलाईनची जी माहिती आहे आपण प्रोजेक्टची ते प्रॉपरली फिलअप झाले नाही आहे, तर तुम्हाला परत कंटिन्यू स्टेप बाय स्टेप सेव्ह करत जायचं आणि फायनल सबमिट करायचं. जर इथं डन आलं तर काही ऑनलाईन फायनल सबमिट डन झालेलं आहे. ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग म्हणजे आपला ट्रेसिंगचा पार्ट, जे आपला टिपिकल सॉफ्टवेअर ऑफलाईन आहे, तिथं जाऊन तुमची ड्रॉइंग अटॅच करायचे आणि ती ट्रेसिंग करायचे आणि टिपिकल सॉफ्टवेअर फायनल सबमिट करायचं. त्याच्यानंतर इथं डन आहे. आता जे समोरचा ट्रेसिंगचं पार्ट आहे ते आशिष सर सांगणार आहे याच्यानंतर. आवाज क्लिअर आहे?
गुड मॉर्निंग ऑल। अभी जैसा सर ने ऑनलाइन फाइनल सबमिट किया है वैसे अभी हम ड्राइंग का पार्ट देखेंगे। तो फर्स्ट वन अभी हमें टिपिक लाइन ओपन करना है। ड्राइंग हमने ये सीरियल में रखा है। ये ड्राइंग हम ट्रेसिंग करेंगे आज। सबसे पहले टिपिक लाइन लॉगिन करना है। पैच अपडेट का मैसेज है ये। तो इस समय अगर आपका ऑटोपैड ओपन है तो इसे क्लोज करना है। पैच अपडेट करते समय फिर हमें पैच अपडेट करते समय यस करना है। हमारा ड्राइंग यहाँ पर है। हमने सी फोल्डर में ड्राइंग रखा है। तो इसका लिंक हम यहाँ से कॉपी कर लेंगे। कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता तोपर्यंत. हॅलो हॅलो. हॅलो येस, विचारा. मला असं विचारायचं होतं की जे व्हॅलिडेशन आपण ड्रॉइंग जनरेशनच्या वेळेस लावलेले टेबल संदर्भातले वगैरे तर Yes. ते कशा पद्धतीने आहेत म्हणजे टेबल्स जर आता बदलले तर ते जनरेट व्हायला अडचण देते. हां, नाही कसं आहे आता म्हणजे टेबल मध्ये बदल नाही म्हणत आहे मी फक्त हां, हां. नाही आता मी एक ओव्हरऑल तुम्हाला व्हॅलिडेशन सांगतो. हा. आता तुमची ड्रॉइंग जनरेट झाल्यानंतर
हा ओके. जे टेम्पलेट आणि टेबल्स आहेत ते टेबल्स तुम्हाला ती जी टेम्पलेट आणि टेबल्स आहेत ती प्रायमरी शीट म्हणून तुम्हाला यूज करायची आहे. ती त्याची कॉपी तुम्ही करू शकता टेम्पलेटची. ओके. बरं. त्यानंतर जे टेबल्स आहेत टेबल्स मधलं जे व्हॅल्यूज आहेत ते तुम्ही चेंजेस नाही करायचे आहेत. नाही ओके. ते नाही. जर चेंजेस केले तर तुमचं फायनल सबमिटला इश्यू येईल. ओके. हां, हां. त्यानंतर त्या टेबल्सला तुम्ही स्केल डाऊन नाही करायचंय, स्केल स्केल अप अप करू शकतात. करू शकतात. येस. ठीक आहे. आणि स्केल डाऊन केलं तर तुम्हाला फायनल सबमिटला इश्यू येईल. ओके. बरं. आणि त्याच्यानंतर ज्या आपण एरिया डायग्राम ज्या तयार होतात हा त्यालाही स्केल की अप प्लॅन करू म्हणताय शकतो. तुम्ही? की प्लॅन. नाही, की प्लॅनला नाही करू शकत तुम्ही सर. ते टू द स्केल असतात ना सर. अच्छा, ते अप अँड डाउन दोघांपैकी काहीच नाही. नाही, काहीच नाही करू शकत. बरं. आणि जे त्याशिवाय जे इतर टेबल्स असतात हॅलो सर. जसे जसे काय म्हणतात त्याला सेप्टिक टँकचा असतो किंवा बाकीचे इतर जे टेबल्स असतात त्यांना काही अडचण नाही ना? नाही, त्यांना अडचण नाहीये. फक्त मेन आपले टेम्पलेट्स आहे. टेम्पलेट्स मध्ये जे टेबल्स आहेत त्यांनाच आहे व्हॅलिडेशन. ओके. बरं. चालेल. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन? सर नमस्कार सर. हॅलो सर. एररचा आणि सर ऑब्जेक्ट नॉट रेफरन्सचा एरर का बरं परत येतो? मांडे सर विचारा ना. एक विचारा ना. एक हॅलो. जण विचारा प्लीज. सर मी हॅलो. सर मी टिपी क्लायंट सॉफ्टवेअर मध्ये सर ट्रेसिंग केली आहे ड्रॉइंग. तर ट्रेसिंग केल्याच्या नंतर रिपोर्ट जनरेट होत नाहीये सर. एरर येतोय मला. बॅड आर्ग्युमेंट टाईप CONSP नॉट डायरेक्शन म्हणून असं एरर येतोय मला. त्याला काय तुमचं नॉर्थ करावं डायरेक्शन लागेल? आहे ना, ते नॉर्थ डायरेक्शन आहे ना, तर ते एकदा चेक करा तुम्ही. ते ब्ल्यू मध्ये येते का येलो मध्ये येते? येलो मध्ये येतंय सर. ब्ल्यू नाही, येलो मध्ये म्हणजे तुमचा पॅच बरोबर अपडेट झाला नाही. ब्ल्यू मध्ये यायला पाहिजे मग त्याला होतं. कसं ओके. अच्छा. त्याला पॅच अपडेट कसं करायचं सर मग ते आता? मग आता तुम्ही काय करा, इथं बघा लेफ्ट टॉपला बघा, तिथं हेल्प म्हणून एक कमांड आहे टीपी क्लायंट मध्ये. तिथं गेल्यानंतर तुम्हाला ओके. तिथं अपडेट पॅच म्हणून येईल. ओके. ओके. हो. म्हणजे तो एकदा रिस्टोर होईल आणि प्लस तो अपडेट करेल तुम्हाला तुमचा पॅच. ओके. ओके. जर इन केस जर इश्यू असेल थँक्यू तर. सर. ठीक आहे. येस. सर टेबल सर एपीआय एरर आताच येतोय आणि टीपी क्लायंट हे खूप स्लो होतं. आताच्या या म्हणजे 15-1 दिवसापासून खूप ते प्रॉब्लेम येत आहेत आणि ट्रेसिंग करून पण ऑब्जेक्ट नॉट रेफरन्स म्हणतो. हा सर, आता काय करा माहिती का तुम्ही, इश्यू हा काय येतोय, आपला सर्व्हर जे आहेत ना, सर्व्हरचं अपडेशन चालू आहे. ओके. म्हणजे आमचा सर्व्हर अगोदर खूप स्लो काम करत होतं, पण आता सर्व्हर आम्ही अपडेशन काम करतोय. तर जनरली 11 ते 6च्या दरम्यान स्लो काम करते, कारण की ट्रॅफिक खूप असते आपल्या याच्यावरती. तर तुम्ही 6-6:30 नंतर जर एकदा ट्राय केला तर तुम्हाला इश्यू जास्त येणार नाही. त्यावेळेस तुम्ही लॉग इन केलं आणि ट्रेसिंग करून तुम्ही केलं तरी काही इश्यू नाही येणार. आणि जो ऑब्जेक्ट रेफरन्सचा इश्यू येतो पण ना, तो फायनल सबमिट केल्यानंतर इश्यू येतो. करेक्ट. किंवा बरं मग बरं लॉग इन करताना इश्यू येतो. तो सर्व्हर स्लोनेसचा इश्यू आहे. तो एकदा तुम्ही जो आपला सर्व्हर आहे अपडेशन पूर्ण झाल्यानंतर हा इश्यू येणार नाही तुम्हाला. ओके. तरी ह्याला एक गुरुवारपर्यंत तुम्हाला टाइम आम्हाला द्या, ते होऊन जाईल. ओके. साहेब बिलकुल तुम्ही म्हणजे फुल थोड्या टाइम वेळेसाठी घ्या, तुम्ही फक्त पण असं 6-6:30 करत जा नंतर त्या तुम्ही त्या लॉग इन करायचा प्रयत्न करा. ओके. किंवा सकाळी 10च्या अगोदर करायचा प्रयत्न करा, म्हणजे हा इश्यू अपडेशन येणार दरम्यान तुम्ही वेबसाईट पूर्ण बंद ठेवली तर खूप बेटर होईल सर. की हा चालू आणि हा नाही. बंद राहिली ना, क्लायंटला समजवायला खूप मुश्किल होऊन जातं. सर ऍक्च्युली अथॉरिटी पण चेक करतात ना सर. अथॉरिटींचं पण हॅलो सर. त्यांना पण चेक करायला द्यायला पाहिजे ना सर. आपली दोघांसाठी सेमच द्यायला आहे. पाहिजे, पण जर कसं ट्रॅफिक आहे एकदम वाढतं एक तर ठराविक आम्ही काम करतोय कामासाठी ऍक्च्युअली. थोडा आम्हाला द्या थोडा वेळ. तुम्ही बिलकुल छान काम करताय सर, त्याबद्दल दुमत नाहीये. पण ते काय होऊन जातं माहिती का, अर्धवट चालू राहिली ना तर एखादा काय सांगतो, अहो वेबसाईट तर चालू आहे, पण ते टेक्निकल काय एरर येत आहे हे आपल्याला माहित राहतं. ठीक आहे सर, ठीक आहे. आम्ही ते अपडेट. हॅलो सर. हॅलो. सर मी टेक्निकल पर्सन इंजिनियर म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे.
त्याचं सर्टिफिकेट मला कसं डाउनलोड करून घ्यायचं सर? सर ते तुम्हाला एक सर्टिफिकेट एंट्री मध्ये तुम्हाला मिळून देईल सर. एक मिनिट तुम्हाला बघा तुमचं लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स मध्ये लेफ्ट साइडला बघा एकदम खाली सर्टिफिकेट प्रिंट बनवून येईल. ओके तिथं तुम्हाला म्हणजे लॉगिंग मध्ये आता registration- सध्या काही दिसत नाही, ते साईट चालू नाही का सर? नाही आता साईट अपडेशन चालू आहे. एक 10-15 मिनिटानंतर लॉग इन करत राहा तुम्ही. ओके रिफ्रेश करून. ओके. लॉग इन झाल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर लेफ्ट हम्म. साइडला आपले सगळे टॅब्स आहेत. ओके त्या हम्म. टॅब मध्ये रिपोर्ट मध्ये आपल्याला सर्टिफिकेट प्रिंट म्हणून येतं. ओके ओके. त्यात तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट म्हणजे सगळे सर्टिफिकेट येतात तुमचे. प्रपोजलचे पण सर्टिफिकेट येतात, रिन्युअल, ओके प्रिंट इंटिमेशन सगळेच. ओके रजिस्ट्रेशनचं पण त्यातच तुम्हाला दिसेल. ठीक आहे. ओके सर, ठीक आहे, थँक्यू. तर माझा एक प्रश्न होता. हॅलो हॅलो. हा सर. माझा एक फाइनल प्रश्न होता सबमिट सर. करते टाइम पे नो प्रिंट पॉलीगन फाउंड इन एक लेयर मिनिट बता रहा है. एक जण आहे. ओके सर फाइनल एक जण सबमिट विचारा. करते टाइम पे. हेलो हा विचारा. हाँ सर, फाइनल सबमिट करते टाइम पर नो प्रिंट पॉलीगन फाउंड इन लेयर्स बोल के बता रहा है. जनरेट टेबल्स भी हो रहे हैं लेकिन सर फाइनल तुमचा सबमिट आवाज के कट होत आहे. परत एकदा विचारू शकतात? सर फाइनल सबमिट करते टाइम पर नो प्रिंट पॉलीगन फाउंड इन लेयर्स बता रहा है. नो प्रिंट पॉलीगन फाउंड इन लेयर. अपने नंबर ऑफ शीट्स के अंदर एक्चुअली हमने क्या किया है, अगर हाँ टेम्पलेट के अंदर मतलब प्रिंट लेयर के अंदर अगर टेम्पलेट नहीं रहा तो वो इश्यू आ देता है. तो वो एक बार चेक कीजिए कि प्रिंट पॉलीगन के अंदर हमारी टेम्पलेट्स के साथ विद टेबल्स है क्या नहीं, एक बार चेक कीजिए. ओके. ओके हॅलो हॅलो हाँ दुसरं कोण आहे? सर प्रमोद लाड बोलतोय. विपिन सर विचारा. मी बिपिन कांबळे बोलते साताऱ्यावरून. मागच्या वेळी झूम मीटिंगला पण मी मेन्शन केलं होतं माझं एक पीसी आहे त्यात लेआउट जनरेटच होत नाही. दुसऱ्या पीसीतून केलं तर सेम ड्रॉइंग जनरेट लगेच होते आणि एका पीसीतून होतच नाही. तरी ओके, मॉडेल्स म्हणजे पण तुमच्या- मागच्या वेळी चेक करतो ओके. बोललेले पण काय मग call कोणी आमच्या ह्याच्यातनं कोणी तुमचं त्या पीसीचं हे घेतलं होतं का? नाही रिमोट? ना, कॉल पण नाही आला मला. करतो म्हणाले होते कॉल. एक काम करा तुम्ही. आता कसं हे व्हर्बली आपण बोलतो. तुम्ही एक काम करा, याचं तिकीट करा. ओके तिकीट पण केलंय सर, त्याचा नंबर पण सांगतो तुम्हाला. तिकीट नंबर द्या. तिकीट नंबर सांगा. 85472. 85472. ठीक आहे. मी टीम मधनं कोणाला तरी तुम्हाला कॉल करायला सांगतो. ओके चालेल चालेल सर, थँक्यू सर. ठीक आहे. आता प्रमोद लाड बोलतोय सर. हॅलो बोलू हा का? सर लाट सर बोला ना. तर काय होतं तुमचं टेबल जे जनरेट होते ना ते ठराविक सीट साईडला A1 ला A2 ला हा. ते टेबलची जी टेस्ट हाईट असते ना ती फार प्रिंट काढताना फार कमी दिसते हो. झालंय सर झालंय त्याच्या काम झालंय सर सर. तर मग ओके. ती शीट जर वरची निवडा लागते आम्हाला, मग ती टेस्ट दिसत नाही लोकांना बाहेर, फार प्रॉब्लेम येस होतो. सर काम झालंय त्याचं. तुम्हाला नवीन पॅच मध्ये येऊन जाईल. एक उद्या किंवा परवा नवीन पॅच येणार आहे, त्यात तुमचं होऊन जाईल. ओके ठीक आहे. आता आपण जो हे आहे, बोलतोय सांगलीहून. मध्ये लास्ट आपण आता एकदा मी तुम्हाला एक point गुंजन सर की गुंजन रोड ट्रेस करते वेळेला जो एरिया कॅल्क्युलेट होतोय तो एरिया स्टेटमेंट मध्ये त्याच्यामध्ये एमएससीबीचा जो एरिया ट्रेस केलेला असतो तो वजा होऊन त्या एरिया स्टेटमेंट मध्ये मेन्शन होतोय. सर ऍक्च्युली कसं आहे, आम्ही हा पॉइंट युडीन सोबत हॅलो चर्चेसाठी थांब. हॅलो गुंजन सर. हॅलो हॅलो आवाज येतोय? तो जो एरिया स्टेटमेंट बद्दल तुम्ही म्हणताय, आम्ही हा युडी साठी पेंडिंग ठेवलेला आहे. ओके जो तुम्ही म्हणतायत की एमएससीबीचा एरिया यायला पाहिजे, तो तसं युडी सोबत आम्ही ते चर्चा करून तुम्हाला ते अपडेट करू. ओके कारण आम्ही तो आपल्या update केला होता युडीसीपीआरचा अगोदर. जो पण एरिया स्टेटमेंटचा लेआउट साठी जो प्रोफार्मा आहे ना त्याच्यामध्ये नुसतं इंटरनल रोड आहे.
त्याच्यामध्ये आपल्या बीपीएमएसच्या त्या टिपिक लाईनच्या ह्याला काय होतंय, मायनस होत आहे एरिया स्टेटमेंट मधनं, म्हणजे इंटरनल मधनं ओपन स्पेस मायनस होतंय, एक्सटर्नल स्ट्रक्चर मायनस होतंय, म्हणजे ते कॅल्क्युलेशन चुकीचं होतंय ना तिथे ते. ठीक आहे, आम्ही बघतोय त्याच्यावरती. म्हणजे ऍक्च्युली आम्ही त्यात चेंजेस केलेले आहेत. ओके. पण जे एमएससीबी साठी जे तुम्ही म्हणताय ते युडी साठी आम्ही पेंडिंग ठेवले, कारण की अगोदर काय होत होतं की अगोदर एका युएलबी मधनं आलं होतं की ते मायनस करायचं, नंतर दुसऱ्या युएलबी मधनं आलं होतं की ते प्लस करायचं. तर आम्ही हे बेसिकली without UD आपण हे युएलबी वाईज केलं होतं, तर पण काय नंतर आम्ही आपण ते चेंजेस केले. टाकू पण शकत नाहीत आता ना सर, युडी स्वतः आपल्याला म्हणतायत की आम्हाला युडीसीपीआर नुसारच तुम्ही टाकलं असे पाहिजे. चेंजेस करायचे ते आधी. हो आम्ही चेंजेस केलेले आहेत ते. ओके. ओके ते तुम्हाला नवीन पॅच मध्ये येत्या पॅच मध्ये येईल किंवा त्याच्या पुढच्या पॅच मध्ये येईल. ओके. ओके ओके ठीक आहे, चालेल ठीक. सर. आता हे ट्रेनिंग आपण कंटिन्यू करू. ओके. ओके. आशिष, टेक्निकल डॅशबोर्ड केव्हा चालू होणार आहे साहेब? टेक्निकल डॅशबोर्ड सर एक लवकरात लवकर चालू होईल. तेच आम्ही सर्व्हरचं अपडेशन चालू आहे ना, तर सर्व्हर कशावरती जास्त लोड घेतोय ते आम्ही पिन पॉईंट करत होतो, त्यामुळे टेम्पररी साठी आम्ही ते बंद केले. ओके. ओके ओके. हाँ सर, स्टार्ट करो. टिपिक लाइन से ड्राइंग ओपन करना है. सक्सेसफुल मैसेज आने तक का वेट करना है. एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुल. ये हमने एक ड्राइंग रखा है 0 लेयर में, बिल्डिंग परमिशन विथ अमलगमेशन. फर्स्ट 500 के 2 प्लॉट है जो हमने प्लॉट डिटेल्स में ऑनलाइन में सेव किए. ये 500 के प्लॉट है और ये 500 के प्लॉट है, और इसका एक बनता है अमलगमेशन. ये एक प्लॉट हो गया, इसे हम मूव करके साइड में रख सकते हैं हम. तो फर्स्ट स्टेप पे सर प्लीज शेयर वीडियो. शेयर है सर. वीडियो शेअर आहे सर, तुमचे इंटरनेट चेक करून घ्या. फर्स्ट स्टेप टिपिक लाइन में जाना है, लेयर में जो मार्क हमें करना है लाइन. मार्क लाइन में जाना है, जो हमने इंफॉर्मेशन ऑनलाइन में पुट किया है, सैंक्शन जो लिया है वो हमें टिपिक लाइन में सेलेक्ट करना है. सैंक्शन प्लॉट, फिर ऑप्शन रेक्टेंगल ड्रॉस सेलेक्ट और बाउंड्री. तो अभी हम रेक्टेंगल से जाते, CEREC फिल्टर, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. इस लास्ट पॉइंट क्लिक करने के बाद ऐसा एक प्लॉट नंबर का पेज एक ओपन होता है. यहाँ पे डबल क्लिक करना है और यहाँ पे गट नंबर दिया है 4 ऑप्शन. तो जो आपका नंबर है वहाँ पे सिलेक्ट करना है. सर्वे नंबर यहाँ पे 2 हमने जो इंफॉर्मेशन प्लॉट डिटेल्स में पुट किया है वो यहाँ पे शो करेगा. अभी जैसे फर्स्ट हम लेंगे 223. ओके. ओके करने के बाद एक ऐसा ब्लॉक बन के तैयार हो जाता है जो एक लैंडमार्क हो चुका. फर्स्ट. सेकंड सेम प्रोसेस है, टिपिक लाइन में जाना है, लेयर्स में ये मार्क लैंड सैंक्शन. सेम प्रोसेस है, रेक्टेंगल सिलेक्ट करना है, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. प्लॉट नंबर पेज, डबल क्लिक ओपन, देन सेलेक्ट सर्वे नंबर, फिर सेकंड 223. ओके. ये 500 के 2 प्लॉट हमने मार्क कर दिए. अब इसका एक अमलगमेशन
अमलगमेशन के बाद और एक प्लॉट मार्क करना है, जो हम एक जीरो लेयर में कॉपी कर लेते हैं यहाँ पर ऊपर। फिर 2 प्लॉट के एक अमलगमेशन। सेम प्रोसेस है, टिपिकल लाइन में जाना है, लेयर्स में, फिर लेयर्स में 3rd नंबर पे दिया ऑप्शन मार्क अमलगमेशन। सेलेक्ट ऑप्शन फॉर ड्रॉ रेक्टेंगल REC मार्क करना है हमें इन्फॉर्मेशन। फिर ऑप्शन पूछता है आपका सर्वे नंबर है, CTC नंबर, गट नंबर, प्लॉट नंबर। तो अभी हम 1 ऑप्शन से जाएंगे, 1 इंटर, देन स्पेसिफाई नंबर। जो नंबर आपको दिया रहेगा वो नंबर यहाँ पे पुट करना है। अभी के लिए हम 1 पुट करते हैं, देन इंटर। तो जैसा आपने नंबर पुट करने के बाद इंटर करेंगे तो वैसा ही आपका एक ब्लॉक बन के तैयार हो जाएगा अमलगमेशन। अमलगमेशन मार्क करने के बाद हमें प्लॉट मार्क करना है, बिल्डिंग परमिशन के प्लॉट मार्क करना है। ये लेआउट के प्रोसेस सर कंप्लीट हो गए, इसे हम साइड में रख देते हैं। अभी हम प्लॉट मार्क करेंगे। प्लॉट मार्क करना है, सेम प्रोसेस है, टिपिकल लाइन में जाना है, प्लॉट मार्क प्लॉट बाउंड्री, सेलेक्ट ऑप्शन फॉर ड्रॉ REC रेक्टेंगल। एक हमारा एक प्लॉट मार्क हो चुका है। अब प्लॉट के 4 साइड मार्क करना है, फ्रंट, बैक साइड, साइड 1, साइड 2। टिपिकल लाइन, प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, क्रिएट प्लॉट फ्रंट बाउंड्री। फ्रंट बाउंड्री पे क्लिक करना है। फिर इसमें पूछता है सिलेक्ट प्लॉट टू विच दिस साइड टू अटैच। आपका फ्रंट साइड कौन सी जगह, फ्रंट यहाँ पर है तो यहाँ पे क्लिक करना है। फिर ऑप्शन पूछता है स्पेसिफाई स्टार्ट पॉइंट, तो फर्स्ट पॉइंट क्लिक करना है, देन आपका जहाँ तक फ्रंट है वहाँ तक लास्ट पॉइंट पे क्लिक करना है, फिर क्लोज करना है, सी इंटर। फ्रंट हमारा ये मार्क हो चुका है। अभी हम बैक मार्क करेंगे, बैक साइड, टिपिकल लाइन, प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, सेकंड ऑप्शन क्रिएट प्लॉट रेयर बाउंड्री। रेयर बाउंड्री पे क्लिक करना है, सेम प्रोसेस, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट, क्लोज, सी इंटर। बैक साइड भी हमारा मार्क हो चुका है। अब हम साइड 1 मार्क करेंगे, टिपिकल लाइन, प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, लेफ्ट साइड बाउंड्री, क्रिएट प्लॉट लेफ्ट साइड बाउंड्री। लेफ्ट क्लिक करना है, लेफ्ट साइड पे क्लिक करना है, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट, सी इंटर। सेम राइट साइड मार्क करना है, प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, क्रिएट प्लॉट साइड राइट साइड बाउंड्री, राइट साइड पे क्लिक करना है, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट, क्लोज, कमांड सी। हमारा एक प्लॉट मार्क हो चुका है ये ब्लॉक में। अब इसमें हमें रोड मार्क करना है, फ्रंट साइड में रोड है या बैक साइड में रोड है, लेफ्ट 1 साइड में रोड है या लेफ्ट 2 साइड में रोड है। आपका जहाँ से रोड जा रहा है आपको उस साइड रोड मार्क करना है। टिपिकल लाइन, रोड, मार्क रोड पे क्लिक करना है, देन इसमें सिलेक्ट रोड का एक पेज ओपन होता है। यहाँ पे रोड कैटेगरी में आपको ओपन करना है। यहाँ पे आपका नेशनल हाईवे है, स्टेट हाईवे है, मेजर डिस्ट्रिक्ट है, अदर डिस्ट्रिक्ट है, सिटी रोड है या विलेज रोड है। तो अभी के लिए हम सिटी रोड पे क्लिक करते हैं। 9 मीटर का रोड दिखाएंगे हम, 9 मीटर, ओके। फिर ऑप्शन पूछता है कि रोड किस साइड है, फ्रंट साइड है, रेयर साइड है, लेफ्ट साइड है या राइट साइड है। तो अभी के लिए हम फ्रंट साइड में है रोड, तो हम फ्रंट साइड, फ्रंट, इंटर। सेम प्रोसेस, फर्स्ट पॉइंट जहाँ तक आपका रोड है वहाँ तक आपको मार्क करना है, देन इंटर कमांड, क्लोज।
ये रोड का प्रोसेस है, कंप्लीट हो चुका है। अब हमारा फ्लोर वाइज पे आएंगे हम। जो हमने ऑनलाइन में G+1 ग्राउंड फ्लोर एंड फर्स्ट फ्लोर हमने जो इन्फॉर्मेशन पुट किया था, वो हमें वैसे सेम ड्राइंग में दिखाना है। तो फर्स्ट वन हम पहले बिल्डिंग लाइन मार्क करेंगे। टिपिक लाइन में जाना है, बिल्डिंग्स में जाना है, मार्क बिल्डिंग बाउंड्री। मार्क बिल्डिंग बाउंड्री करने के बाद ऐसा सिलेक्ट बिल्डिंग का एक पेज ओपन होता है, जो हमने अदर डिटेल सेकंड लास्ट पेज में जो बिल्डिंग डिटेल्स में जो हमने इंफॉर्मेशन पुट किया था, वो यहाँ पे आपको शो करेगा नेम। ओके करना है, देन आपको ड्रॉ करना है। आपका जहाँ तक फ्लोर है, रेक्टेंगल, ये एक बिल्डिंग लाइन हमने एक मार्क कर दी। अब फ्लोर डिसाइड करना है। अब ये हमारा ग्राउंड फ्लोर है, ये हमारा फर्स्ट फ्लोर है। तो अब भी हम ग्राउंड फ्लोर पे मार्क करेंगे टिपिक लाइन। बिल्डिंग्स, मार्क फ्लोर बाउंड्री। मार्क फ्लोर बाउंड्री के बाद हमें मार्क करना है रेक्टेंगल, REC इंटर। फिर हमें फ्लोर डिसाइड करना है कि ये फ्लोर कौन सा है। लास्ट रेक्टेंगल के बाद आपको ये सिलेक्ट बिल्डिंग का ऑप्शन पूछ रहा है, तो यहाँ पे क्लिक करना है। यहाँ पे आपको सिलेक्ट करना है कि कौन सा फ्लोर है, ग्राउंड फ्लोर है या फर्स्ट फ्लोर है। तो ग्राउंड फ्लोर है तो ग्राउंड फ्लोर पे क्लिक करना है, देन ओके करना है। सेम प्रोसेस फर्स्ट फ्लोर पे भी हम मार्क करेंगे। बिल्डिंग, मार्क फ्लोर बाउंड्री, सिलेक्ट रेक्टेंगल, देन मार्क बिल्डिंग लाइन सेलेक्ट। अभी ये फर्स्ट फ्लोर है तो फर्स्ट फ्लोर पे ओके बोलना है। अभी हमने फ्लोर वाइज मार्क कर दिया। अब हम मार्क करेंगे FSI, रेसिडेंशियल FSI है ये। तो टिपिक लाइन, फ्लोर, मार्क FSI के बाद यहाँ पे बहुत सारे FSI के लेयर दिए हैं। रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इंक्लूसिव, एजुकेशनल, इंस्टीट्यूशनल, रिक्रिएशनल FSI, कंस्ट्रक्शन एमिनिटी, एयर हैंडओवर, फिल्म इंटीमेशन। तो अभी हम रेसिडेंशियल पे क्लिक कर रेसिडेंशियल पूछने के बाद अभी यहाँ पे सेलेक्ट ऑप्शन पूछ रहा है कि आपका लेयर एग्जिस्टिंग FSI में है कि प्रपोज FSI में है। तो अभी हम न्यू बिल्डिंग कर रहे हैं, तो अभी हम 1 से जाएंगे। 1 इंटर से FSI रेक्टेंगल, FSI मार्क करेंगे। ये सोनार, तुमचं माइक ऑफ करा ना। ये सोनार सर, शाना डिस्टर्ब होत आहे। ग्राउंड फ्लोर पे हमने FSI मार्क किया है। अभी हम फर्स्ट फ्लोर पे FSI मार्क करेंगे। सेम कमांड, इंटर, सेम प्रोसेस 1 इंटर, देन रेक्टेंगल। फर्स्ट फ्लोर पे हमने FSI मार्क कर दिए, लास्ट वन ओके। फिर कारपेट मार्क करेंगे। हमने कारपेट बाहर निकाल के रखा है, इसे हम इसके FSI के अंदर पुट करेंगे। अब हम मार्क करेंगे कारपेट लेयर। टिपिक लाइन, फ्लोर, मार्क कारपेट एरिया। मार्क कारपेट एरिया पे क्लिक करना है। अब उसमें ऑप्शन आ रहा है सिलेक्ट बिल्डिंग, तो सिलेक्ट बिल्डिंग के लाइन क्लिक करना है। फिर सिलेक्ट फ्लोर इनसाइड सिलेक्ट बिल्डिंग, ये कौन से फ्लोर पे आपको कारपेट मार्क करना है, वो फ्लोर की लाइन सिलेक्ट करना है। तो जैसे हम ग्राउंड फ्लोर पे कारपेट मार्क करेंगे, तो ग्राउंड फ्लोर की लाइन पे क्लिक करना है। जैसे क्लिक करने के बाद यहाँ पे कारपेट मार्किंग का एक पेज ओपन होता है। अभी आप यहाँ पे सपोज मिक्स लिए रहते, मल्टी फैमिली या शॉप भी रहता, तो यहाँ पे मोर ऑप्शन में वो शॉप भी आ जाता।
तो अभी हमने ऑनलाइन में सब कैटेगरी में मल्टी फैमिली डोलिंग लिया है, तो इसलिए यहाँ पे एक ही कैटेगरी दिख रहा है। तो यहाँ पे कारपेट नेम आपको डालना है, नंबर सपोज 1, कारपेट नेम भी आप अभी 1 डाल देता हूँ। ओके करना है, फिर आपको कारपेट सेलेक्ट मार्क करना है। तो अभी हम सेलेक्ट से जाएंगे क्योंकि हम 0 लेयर में कारपेट रखा है। तो एस सेलेक्ट बाउंड्री, एस इंटर, देन सेलेक्ट कारपेट। ये कारपेट है, सिलेक्ट करना है और इंटर करना है। तो ये जैसे इंटर करने के बाद देखिए इसका कलर चेंज हो गया है और एक ब्लॉक बन के तैयार हो गया। ये सेम प्रोसेस हम फर्स्ट फ्लोर पे भी मार्क करेंगे। सेम कमांड इंटर, सिलेक्ट बिल्डिंग लाइन, सिलेक्ट फ्लोर लाइन, सेम प्रोसेस 1। ग्राउंड फ्लोर को हमने 1 दिखाया था, इसे हम 2 दिखाते हैं। 2 इंटर, सेम एस, सेलेक्ट, इंटर कारपेट लाइन, देन इंटर। ये हमने कारपेट मार्क कर दिए दोनों फ्लोर पे। अब हम मार्क करेंगे स्टेयरकेस। स्टेयरकेस मार्क करने के लिए टिपिक लाइन में जाना है, फ्लोर में जाना है, फिर स्टेयरकेस एंड इट्स कंपोनेंट, यहाँ पे क्लिक करना है। मार्क स्टेयरकेस, यहाँ भी बहुत सारे हैं, मार्क स्टेयरकेस, मार्क फ्लाइट, मार्क ट्रेड, मार्क मिड लैंडिंग, मार्क फ्लोर लैंडिंग। मार्क स्टेयरकेस पे क्लिक करना है। अभी इसमें ऑप्शन पूछ रहा है कि नॉर्मल स्टेयरकेस है आपका, कि स्प्रिंकल है, कि फ्री है, फायर है। तो ये आपको डिसाइड करना है। अभी हम 1 से जाके नॉर्मल स्टेयरकेस 1 इंटर, तब मार्क करेंगे स्टेयरकेस ड्रॉ। आपका जहाँ तक स्टेयरकेस है आपको वहाँ तक मार्क करना है। क्लोज। ये हमने एक मार्क कर दिया है, एक स्टेयरकेस। यहाँ पे देखिए लेस बन के तैयार हो गया। सेम प्रोसेस फर्स्ट फ्लोर पे भी हम मार्क करेंगे। टिपिक लाइन, फ्लोर, स्टेयरकेस, मार्क स्टेयरकेस। नॉर्मल के लिए 1 इंटर, ड्रॉ से मार्क करना है तो डी ड्रॉ। फर्स्ट फ्लोर पे भी हमने स्टेयरकेस मार्क कर दिए। अब इसमें रूम्स भी दिखाना है, आप रूम भी दिखा सकते हो। जैसे यहाँ पे किचन है, तो फ्लोर में जाना है, रूम्स में मार्क रूम, हैबिटेबल रूम, मदर रूम, स्टोर रूम, शॉप, क्लास रूम, ऐसे बहुत सारे ऑप्शन है, ये आप मार्क कर सकते हैं। अभी जैसे हमें किचन मार्क करना है तो फ्लोर में जाना है, मार्क किचन का लेयर है, यहाँ पे मार्क करना है हमें किचन फर्स्ट पॉइंट, यहाँ तक हम मार्क कर देते हैं। किचन के लेयर से रूम्स के लेयर एक तैयार हो गए। फिर हमें एक टेलीकॉम रूम भी दिखाना है। फ्लोर, टेलीकॉम रूम, टेलीकॉम रूम दिखाते हैं हमें फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट एक। यहाँ भी रूम दिखा सकते हो आप, देवघर है। अभी हमें प्लिंथ मार्क करना है। टिपिक लाइन, फ्लोर, मार्क एफएसआई, मार्क प्लिंथ इंटीमेशन, एक लेयर है, यहाँ पे क्लिक करना है। सेलेक्ट बिल्डिंग लाइन, तो सिलेक्ट बिल्डिंग लाइन पे क्लिक करना है। प्लेस मार्क,
प्लीज मार्क बिल्डिंग इनसाइड ग्राउंड फ्लोर। तो ग्राउंड फ्लोर पे हमें प्लिंथ मार्क करना है। सेलेक्ट सेम प्रोसेस रेक्टेंगल, हमने एक प्लिंथ मार्क कर दिए। देन नॉर्थ मार्क करना है, नॉर्थ मार्क कर दिए हम यहाँ पर। टॉयलेट्स भी है तो हम टॉयलेट्स भी मार्क कर सकते हैं। मार्क टॉयलेट, यहाँ पे 3 ऑप्शन दिया है, टॉयलेट, टॉयलेट फॉर पब्लिक, टॉयलेट फॉर डिफरेंट। तो अभी हम टॉयलेट सिलेक्ट करके मार्क करते हैं टॉयलेट। एक टॉयलेट के लिए बन गया यहाँ पर। अभी हम कंसेप्ट डेड वॉल करेंगे। टिपिक लाइन प्लॉट, मार्क बिल्डिंग इन प्लॉट। देन ऐसा सिलेक्ट बिल्डिंग का पेज ओपन होगा, ऐसे ओके करना है। तो रेफरेंस पॉइंट हमने मिस किया है मार्क करने। जो भी आप मिस करेंगे सर वो आपको मैसेज आएगा। तो अभी हम रेफरेंस पॉइंट मार्क करेंगे। मार्क रेफरेंस पॉइंट, हमें 2 पॉइंट मार्क करना है, फर्स्ट और ये सेकंड। सेम लोकेशन पे फर्स्ट फ्लोर पे भी मार्क करना है, फर्स्ट सेकंड। ओके, देन अभी हम कंसेप्ट डेड वॉल पे जाएंगे। ओके, देन पिक फर्स्ट इंसर्ट पॉइंट। तो आपको बाहर कहीं भी एक पिक पॉइंट सेलेक्ट करना है, फर्स्ट और लास्ट पॉइंट। तो जैसे आपने सेलेक्ट किया है, अभी एक जो हमने FSI लेयर मार्क किया था वो कंसेप्ट डेड वॉल में आ जाएगा। तो इसे ओके करना है और मिड पॉइंट पे क्लिक करना है और इंटर करना है। जैसे इंटर करने के बाद इसे कंसेप्ट डेड वॉल का एक ब्लॉक बन के तैयार हो जाएंगे। इसे सिलेक्ट करना है और लोकेशन वाइज आपको प्लॉट में पेश करना है आपका सेटबैक देख के। हमने पेश किया। अभी सेक्शन व्यू करेंगे हम। ड्रॉ सेक्शन व्यू, बिल्डिंग लाइंस में जाना है, ड्रॉ सेक्शन व्यू पे क्लिक करना है। देन सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट करने के बाद कहीं बाहर सिलेक्ट पॉइंट, देन इंटर इंटर इंटर। ये यहाँ पे सेक्शन व्यू जनरेट सक्सेसफुली। ओके, अभी हम फाइल जनरेट पर डालेंगे। टिपिक लाइन जनरेट टीपी वैलिडेशन रिपोर्ट। जनरेट करना है फाइल। अभी इंटर शीट स्टार्टिंग पॉइंट क्लिक करना है। फिर शीट के साइज पूछ रहा है A0, A1, A2। आपको जिस शीट चाहिए वो आप यहाँ से सिलेक्ट कर सकते हो। आप अभी के लिए 1 जाते हैं, फिर इंटर करते हैं। ड्राइंग हमारा जनरेट हो रहा है।
सक्सेसफुल डन, जनरेट कंप्लीट सक्सेसफुल डन. अब ये हमारा जनरेट हो गया फाइल है. अभी हम इसे फाइनल सबमिट करेंगे. अभी हमने A1 में फाइनल सबमिट किया है, तो ये सब ड्राइंग इसमें आ जाएंगे. सेम मूव करना है प्लॉट शीट के अंदर. एक बात सर ध्यान रखना है कि अगर जो भी जनरेट किया हुआ कीप लाइन टेबल जो भी जनरेट है, इसे बाहर नहीं रख सकते आप. अगर आपने बाहर रखा तो फाइनल सबमिट आपका नहीं होगा. हेलो सर, बोल सकता हूँ क्या मैं किसी बात पे? हेलो सर 2 मिनट कंप्लीट हो जाने दीजिए. इसके ऊपर ही मेरा क्वेश्चन है, इसके लिए 1 मिनिट सर, हो जाने दीजिए. हॅलो, हा सर, इथे एक टेक्स्ट बाहेर गेलाय बघा तुमचा परफॉर्म मध्ये. इथे टेक्स्ट बाहेर गेलाय बघा ना. हा टेक्स्ट. हाँ सर, वो चेक कर रहे सर. ओके, अभी हमने एक नंबर ऑफ शीट मार्क किया है. अभी हम फाइनल सबमिट करते फाइल. फाइनल सबमिट मिसिंग एरिया. यस, इसमें इशू है. अभी सर टीम चेक कर रही है, इसके लिए इशू आ रहा है. न्यू पैच में हो जाएगा सर ये आपका इशू रिजॉल्व. सर जब टेबल माझं पण फायनल सबमिट करताना आहे की नाही, फायनल सबमिट करताना तो टेबल मिसिंग म्हणते, कांट प्रोसीड फर्दर असा एरर येतोय. येस. आणि आता काय करा तुम्ही, ज्यांना असे इश्यूज येत आहेत ना, त्यांनी जे जुने टेबल्स आहेत ते डिलीट करायचे. जुने टेम्पलेट्स आहेत ते पण डिलीट करायचे आणि नवीन जी जनरेटेड शीट असेल तीच यूज करायची. आणि टेबल जे त्या शीट मध्ये यूज झालेले तेच करायचे बरं का. नवीन जनरेट झालेले यूज करायचे तुम्ही. ओके. जनरेट सर, करतोय सर, पण ते जनरेटला खूप वेळ येतोय सर. नाही सर, जनरेटला वेळ घेणार सर. मग ते नाही, आता एकदा तुम्ही ते आणि शीटच्या बाहेर जे टेक्स्ट जातं आपलं ओनरचं ऍड्रेस असेल किंवा बाकीचे काही टेक्स्ट आहे ते आपण शीटच्या आतमध्ये कसं घ्यायचं, कारण त्याच्याशिवाय ते म्हणते की एरिया तुमचा बाहेर राहिलाय शीटच्या. नाही, ते रॅप टेक्स्ट आम्ही केलेलं आहे. आता हा जो डेव्हलपमेंट पॅच आलेला आहे याच्यात तो इश्यू दिसतोय आम्हाला. तो परत एकदा ओके, तो झाला नाही म्हणजे आम्ही डेव्हलपमेंट टीमला सांगून ते करून घेतो. ओके, म्हणजे जो आता टेबलचं काय म्हणलं सर, आता परत एकदा सांगताय? तुम्हाला परत एकदा जनरेट करावं लागेल. तुम्हाला जनरेट परत एकदा करावं लागेल. जुने जे टेबल्स आणि टेम्पलेट आहेत ते डिलीट करावं लागतील तुम्हाला. ओके ओके. आणि मग जे नवीन जनरेटेड टेबल्स आणि टेम्पलेट आहे ती यूज करायची तुम्ही. ओके सर एकदा प्लीज वाइंडर मार्क करून दाखवा ना सर. तो एरर येतोय वाइंडर मार्क करताना माझा जिने मधला. एक मिनिट, आता जनरेटर लावलं यांनी. एक मिनिट थांबा. सर हॅलो सर, काय होतंय, शीट जेव्हा जनरेट होती ना तेव्हा शीट जनरेट टेबल सगळं होतंय, परंतु काय ड्रॉइंगच तिथे दिसत नाही. मग ते झेड एंटर एंटर करून सुद्धा ड्रॉइंग काय पुढे येत नाही. मग त्याला काय करायचं? म्हणजे काय सर? सर काय म्हणतात तुम्ही? शीट जेव्हा जनरेट होती की नाही, जेव्हा जनरेट आपण शीट साईज वगैरे शीट जेव्हा जनरेट होते तेव्हा स्क्रीनवर ड्रॉइंग दिसतच नाही.
ते कुठेतून थ्रेड गेलेलं येस, असतं. आम्ही ते नाही नाही आणि आपल्याला काय केलं, आम्ही काय केलेलं आहे की टेक्निकल पर्सननी जे जे 0 लेयर्स किंवा अदर दॅन टिपिकल लेयर्स आहेत ना, ते आम्ही हाईड करतो. बर म्हणजे काय होतंय, जनरेशन लवकर होईल. मग आम्ही झेड एंटर जनरेशन एंटर केलं तर स्क्रीनवर सगळं यायला पाहिजे ना, जे काय आहे ते ड्रॉइंग जनरेटर दिसतच नाही आम्हाला काय. तुम्ही नाही मग काय करा, जर हे कशामुळे होतं, तुमची जर फाईल जनरेट नाही झाली तर तुम्ही काय करायचं, लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन ते सगळे जे लेयर्स आहेत ते अनहाईड करायचे. लेअर आम्ही काय करतो, जनरेशनच्या वेळेस ते हाईड करून टाकतो, म्हणजे फक्त टीपी क्लायंटचे लेयर्स आहेत ना तेच दिसतील तुम्हाला. ते दिसाल तर आणि शीट मग दिसत नाही साहेब. काय कॅल्कुलेट करताना शीट कुठं कोपऱ्यात गेलेली असते, शीट कुठं कोपऱ्यातून गेलेली असते, पण तरी पण झेड एंटर केलं तर शीट दिसत नाही. काय काय वेळेला बरेच वेळा दिसत नाही. मग ते लाईन वेट वाढवायचं, मग ते कोपऱ्यात कुठं स्पॉट दिसतोय, मग तो एनलॉर्ज करायचं, मग ती कळते आम्हाला शीट जनरेट झालाय की नाही ते. असं होते ते, असं का होतंय बरं? नाही ठीक आहे, एकदा तुमचं हे करून आपण चेक करून घेऊ, तसं व्हायला तर नाही सगळ्यांना इश्यू येते सर, तो आम्हाला पण इश्यू येते तो सेम. झूम आउट होतं एकदम आणि कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसतं, ते झूम इन केलं पण दिसत नाही ते. झूम इन केलं, झेड एंटर केलं सुद्धा दिसत नाहीये. मग शेवटी मग लाईन वेट वाढवायचं, मग ते कुठं लाल स्पॉट कुठं कोपऱ्यात दिसतोय, मग ते परत मग बघायचं, मग दिसतोय. असं ते असं म्हणजे लाईन वेट वाढवायचं मग दिसतंय ते, त्याच्यावर दिसतच नाही, शीटच दिसत नाही लवकर. ओके ओके असं होतंय ते. ठीक आहे ठीक आहे. अजय सर बोलू शकतो का? हा बोला ना सर, ते जे कमांड म्हणत आहे ना, झेड एंटर ए एंटर, ते न करता झेड एंटर नंतर ई एंटर करायचं, तर एक्झिस्टिंग जेवढं काही असणार ते दिसत येते सर. झेड एंटर ई एंटर केल्यावर तुमच्या ड्रॉइंग मध्ये जेवढी वर्किंग असतात ते पूर्ण दिसते. आता जर तुम्ही एकाच ड्रॉइंग मध्ये मल्टिपल ड्रॉइंग किंवा मल्टिपल ऍक्सेस वर ड्रॉइंग ठेवसाल तर मग ते दिसणार नाही. एक्स्ट्रा मटेरियल ठेवू नका ना. तुमच्या ऍक्सेस झेड तुमचा फ्री एंटर करायला पाहिजे म्हणजे. झेड एंटर त्यानंतर ई एंटर. ओके ओके ओके, ठीक आहे, ओके, थँक्यू. आणि एक सर, ते साईड प्लॅन जर ह्याच्यामध्ये बसत नसेल शीट मध्ये तर काय करायचं? नाही सर, तुम्ही टाकला नाही तरी चालेल. तुमचा जो प्लॉट आहे साईड प्लॅनचा, ओके, तो टीपी क्लायंटचा नाही ठेवला तरी चालेल. तुमचा स्वतःचा टू द स्केल म्हणजे 1:500 1:1000 ची स्केल तुम्ही मार्किंग करून तुम्ही ठेवलं तरी चालतंय. आम्ही फक्त व्हॅलिडेट करलाय की फ्लोर प्लॅन्स, ओके, फ्लोर प्लॅन्स हे असायलाच पाहिजे. तो ऑब्जेक्ट रेफरन्सचा एरर येतोय मग सर त्याला. नाही प्लॉट नाही ठेवलं तरी चालेल, काही इश्यू नाही. हॅलो 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 येस सर, हॅलो. बोला. हा प्रकाश हा सर, सर, बोला. माझा एक क्वेश्चन होता. रिवाइज बिल्डिंग परमिशन आहे, बर, तर त्याच्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया आहे तो एक्झिस्टिंग कॅब मध्ये टाकावा लागेल का? नाही, मला आता एक प्रश्न हा आहे की तुम्ही एक्झिस्टिंग म्हणजे ऑक्युपन्सी, रिवाइज फुल बिल्डिंग ऑक्युपन्सी घेतलेली? नाही फुल ऑक्युपन्सी नाही घेतलेली घेतली, का अगोदर? मग तुम्ही नाही एक्झिस्टिंग घेतली. म्हणून नाही टाकणार, ते प्रपोज म्हणूनच टाकणार तुम्ही. प्रपोज म्हणूनच टाकावं लागेल का? येस येस, ओके फुल ऑक्युपन्सी घेतली अगोदर. एक्झिस्टिंग जे आहे ते जे जे स्ट्रक्चर तुमचे अगोदर घेतलेले आहेत त्याची फुल ऑक्युपन्सी झाली असेल तर त्यासाठीच तुम्हाला फक्त एक्झिस्टिंग मध्ये. येस, ओके. ठीक आहे. आणि दुसरा एक क्वेश्चन आहे, तो आता हा जो हॉल आहे आताच्या ड्रॉइंग मध्ये, तर त्याच्यामध्ये जर मॅझमेंट फ्लोअर असेल त्या साईट वरती, तर त्यासाठी मॅझमेंट फ्लोअर कसा ट्रेस करावा लागेल? मेझॅनाईन तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला अगोदर रूम मार्क करावं लागेल, ओके, कार्पेट्स मार्क करावं लागतील, आणि कार्पेटच्या हिशोबाने म्हणजे ऍक्च्युली आम्ही रूमला व्हॅलिडेट करून मेझॅनाईन मार्क करायला देतो. तर मी पहिले मार्क अगोदर केलं तुम्ही काय मॅझमेंट करायचं, फ्लोअर, पण त्या हाईटचा इश्यू दाखवत होता. हाईटचा इश्यू दाखवत होता. हा, मॅझमेंट फ्लोअर मी मार्क केलता, पण त्याच्यामध्ये हाईटचा इश्यू दाखवत होता. मग हेडरूम तुमची किती? नाही, हेडरूम तुमचं मिनिमम 2.1 असायलाच पाहिजे. नाही, डबल हाईट होती, आणि त्या मागच्या साईडला जो स्लॅब होता
तोच आपण कंटिन्यू केला. ओके, हॉलमध्ये आपलं अर्ध्या हॉल पर्यंत आपलं मेजरमेंट फ्लोअर आला ना. एकदा तुमची ड्रॉइंग आम्हाला तुम्ही सेंड करा. ओके, त्यावेळेस मी तुम्हाला नीट समजून सांगू शकतो. ऍक्च्युली आता कसं आहे, ओके, समजा आता थोडा इश्यू आहे आपल्याला व्हर्बली असं कम्युनिकेट करायला. एकदा तुमची ड्रॉइंग समजा केली ना तर म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो. आताच्या ड्रॉइंग मध्ये बघा ना, आता जो डबल हाईट टेरेसचा जो हॉल आहे त्याच्यामध्ये अर्ध्यापर्यंत जर मेजरमेंट फ्लोअर असेल तर तो कसा ट्रेस करावा लागेल? नाही, आता ग्राउंड फ्लोअर मध्ये हे बघा, आता ग्राउंड फ्लोअरला तुमचा हॉल आहे आणि फर्स्ट फ्लोअरला तुम्ही वॉइड म्हणून मार्क केलेला आहे. हॉल बिलो हॉल म्हणून टाकलेले आहे, बरोबर आहे. आणि तिथं जर अर्ध्यापर्यंत स्लॅब असेल तर ते कसं ट्रेस करावं लागेल? आता तिथं पॅसेज आहे ना सर, तुम्हाला ट्रेस करायची गरजच नाही ना. फॉर इन केस आता हॉलच्या जागी जर तुमचा शॉप असला असता, शॉप वरती मग शॉपची आता हाईट आपण 6 मीटर्स 6च्या वरती पण देऊ शकतो, बरोबर आहे. ओके, ऍज पर कन्व्हिनियन्स. ओके, तर माझं एक प्रपोजल सेम ह्याच कॅटेगरी मध्ये होतं. हे जे हॉल आहे तिथं शॉप होतं बर, आणि मागच्या साईडला 3 मीटरच हाईट होती. हा, मग तुम्हाला मी तेच सांगतोय. आता ग्राउंड फ्लोअर म्हणून तुमचा शॉप आहे. ओके, तर त्या ग्राउंड फ्लोअर मध्येच तुम्हाला मेजरमेंट फ्लोअर म्हणून मार्क करायचं आहे. आम्ही मेजरमेंट फ्लोअरला मेजरमेंट एक लेअर दिलेली आपण. ओके, या केस मध्ये त्यांचा तो मेजरमेंट नाही ऍक्ट होणार, तो फर्स्ट फ्लोअरलाच ऍक्ट नाही, याच्यात नाही. हो ना, मी तेच म्हणतोय. या केस मध्ये होणारच नाही ना तुमचं. म्हणजे वेगळा मेजरमेंट फ्लोअर दाखवायची गरज नाही ना? नाही, तुम्ही त्याच फ्लोअर मध्ये तुम्हाला मेजरमेंट दाखवायचं. अच्छा, फर्स्ट फ्लोअरला अजय सर, तुम्हाला ग्राउंड फ्लोअर मध्येच दाखवलं पाहिजे. ओके, हॅलो अजय सर, बोला ना सर. मेजरिंग फ्लोअरचा एखादा लेक्चर घ्या ना सर. हॅलो, मेजरिंग फ्लोअरचा एखादा लेक्चर घ्या. DRC च्या बाबतीत एखादा लेक्चर घ्या. आणि स्टॅक पार्किंग पण ऍड करा सर त्याच्यात. स्टॅक पार्किंगला पण प्रॉब्लेम आहे खूप. चालेल सर, मग नेक्स्ट साठी आम्ही हे घेऊत आपण. काही इश्यू नाही. हॅलो सर. सर आपले सर खूप सारे फ्लॅट असले ना. हॅलो, हा अजय सर. हॅलो, समजा 10 ते 15 फ्लॅट असले, 10 ते 15 फ्लॅट असले तर त्याच्यात आपण इन्क्लूड बाल्कनी, नॉर्मल बाल्कनी दोघे ऍड करतोय समजा, तर खूप वेळेस स्पेसिंगचा जो टेबल क्रिएट होतो ना, त्यामध्ये ना इनक्लोज बाल्कनी येत नाही, कधी नॉर्मल बाल्कनी येत नाही. आले तर मग कमी येतात, जास्त येतात, तर ते व्हॅल्यू ना मॅच नाही होत सर, जे आपण ट्रेसिंग करतोय त्याला आणि तो टेबल मध्ये. प्रॉब्लेम हा पण आहे. हा, ऍक्च्युली आता तुम्ही टेबल आता एडिटचं बंद केलंय, तर मग तो इतका मोठा प्रॉब्लेम झालाय ना की व्हॅल्यूज नाही मॅच होत. मग ते वारंवार ट्रेसिंग करत राहा, मग इतका टाइम कन्झ्युमिंग पिरियड होऊन जातो. तो फार मोठा प्रॉब्लेम झालाय सर. ओके, नाही, आता मी तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगतो. कार्पेट जेव्हा मार्क करतो आपण, कार्पेट ओव्हरराईड झालं पाहिजे नॉर्मल बाल्कनी आणि एनक्लोज बाल्कनीवरती. जोपर्यंत ते ओव्हरलॅप होणार नाही तोपर्यंत आपल्या टेबलमध्ये ते ऍड ऑन किंवा ती व्हॅल्यू दाखवणार नाही. आता एनक्लोज बाल्कनी हे ऍड होतं, पण नॉर्मल बाल्कनीचा जो एरिया आहे तो ऍड होणार नाही तुमच्या कार्पेटमध्ये. काय असतं सर, 1 मीटर एनक्लोज करतो आपण आणि 1 मीटर ओपन ठेवतो, तर मग ती ओपन बाल्कनी ना ऍड नाही होत, एनक्लोज होऊन जाते, ओपन नाही पकडली जाते एखाद्या वेळेस. त्या कार्पेट लाईन त्याला चिकटून कारण आपण तर सेलच्या वेळेस ओपन पण सेल करतो ना, तर मग आम्हाला तो प्रॉब्लेम होईल ना जर आम्ही जर असं सँक्शन केलं की नॉर्मल बाल्कनी नाही आमच्या कार्पेटमध्ये, आणि मग सेल कसं करायची? नॉर्मल बाल्कनी सर, एनक्लोज बाल्कनी केल्यानंतर परत बाहेर तुम्ही नॉर्मल बाल्कनी देऊ नाही शकत. सर, ओपन बाल्कनी कार्पेट मध्ये नाही येत सर. ओपन बाल्कनी कार्पेट मध्ये नाही येत ना, डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे ना. दिलेलंच आहे ना ओपन बाल्कनी. वेगळी काउंट होते ना सर. हो, वेगळी काउंट होती, पण ती तुम्हाला ओव्हरलॅप करावं लागेल ना सर कार्पेटवरती, कार्पेटच्या याच्यावरती. आता फॉर एक्झाम्पल एक सर, रेरामध्ये ओपन बाल्कनीचं डिप्रिशिएशन द्यायला लागते सर.
ओपन बाल्कनी सर चिपकून मार्क करू शकता, म्हणजे कार्पेट एरिया चिपकून मार्क करा, म्हणजे लॅप झाली पाहिजे तर येऊन जाते. पूर्ण एरिया ओव्हरलॅप नाही करायचं, बाहेर ओव्हरलॅप करायचे. कार्पेट एरिया आणि ओपन बाल्कनी कुठेतरी छोटासा कोपरा. हॅलो सर, माझा एक सर क्लायंट हॅलो. आहे. हॅलो हॅलो सर, तर त्यांनी ग्राउंड फ्लोअरची ऑफलाईन परमिशन घेतलेली आहे सर, तर त्यांना आता फर्स्ट फ्लोअरची परमिशन घ्यायची, पण ती जी ग्राउंड फ्लोअरची परमिशन आहे सर ती एक्सपायर झालेली आहे. ती 2003 साली घेतली त्यांनी. तर त्याच्यासाठी सर्व्हिस डाटा एंट्री करावी लागेल का काय करावं लागेल? एक्झिस्टिंग मार्क करून डायरेक्ट वरची प्रपोज म्हटली तरी चालेल ना, त्याच्यात एवढा काही विशेष नाही. डाटा एंट्री करावी लागेल अगोदर. सर मॅडम ती हॅलो हे झालेली आहे, एक्सपायर अजय सर. झालेली ती. डाटा हॅलो एंट्री केव्हा करावी लागेल, जेव्हा रिवाइज आहे तेव्हा डाटा एंट्री करावी लागेल ना. त्यांचं ऑलरेडी बांधलेलं आहे ना खालचं. हॅलो डाटा अजय एंट्री सर. केली बिल्डिंग परमिशनची तरच त्यांना ते ऑनलाईनला दिसेल. ओके ओके. अजय सर. खालचं बांधकाम झालेलं असेल तर ती एक्झिस्टिंग मध्ये म्हटली जाईल ना. हॅलो हॅलो हॅलो, एक आशिष मिनिट सर. एक मिनिट थांबा. म्हणजे सीट जनरेट होत नाही त्याचं काय आहे सर? सीट जनरेट होत नाही सर. नाही, तुम्ही जर मार्किंग नीट नसेल केली तर थांब. आता मी एनक्लोज बाल्कनी आणि साधी बाल्कनीचं एक हे दाखवतोय तुम्हाला. एक मिनिट चेक करा तुम्ही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 11 ते 6 जो टायमिंग सांगितलाय तो सकाळचा सांगितलाय का रात्रीचा आहे? कारण की ते सकाळचा पण आहे. बऱ्याच वेळेस नाही, सकाळचा आहे सर. दिवसा म्हणते. कारण की रात्री पण 11 नंतर बऱ्याचदा बंद राहते साहेब. हो, एक तासासाठी बंद राहते. ओके, ठीक आहे. आता मी एक नॉर्मल बाल्कनी मार्क करतो आणि आता फॉर एक्झाम्पल ही तुमची नॉर्मल बाल्कनी आहे. ओके, हे तुम्ही असं गृहीत धरा की हे नॉर्मल बाल्कनी आहे तुमची आणि ही कार्पेट आहे तुमचं. तर तुम्ही कार्पेट मार्क करताना कार्पेट कसं मार्क करणार? डोर जॅम अटॅच असतो सर त्याला. एक मिनिट. सर लेअर कलर मी आता फॉर एक्झाम्पल हा आहे आपला कार्पेट आहे. ओके, आणि हा कार्पेट आणि हा आपला बाल्कनी. बाल्कनी ओव्हरलॅप होतोय. नॉर्मल बाल्कनी ओव्हरलॅप होतीये. ओके, नॉर्मल बाल्कनी ओव्हरलॅप झाल्यामुळे हा एरिया तुमचा ऍड ऑन होईल. तशाच कार्पेट नॉर्मल बाल्कनी मध्ये. अजय सर, बाकीच्यांनी प्लीज एकदम म्यूट करू शकतात प्लीज. हा, कोण बोलतोय आता? एक बोला. अजय सर, प्रज्वल बोलतो. माझा एक प्रश्न असा होता की आता ओपन स्पेस आणि अम्युनिटी स्पेस मध्ये आपण जे परमिशन टाकतोय तिथे सँक्शन लेआउट कंपल्सरी आहे. येस, करेक्ट आहे. ठीक आहे. त्यामध्ये कसं होत आहे सर, काही लेआउट्स आमचे जुने ऑफलाईन सँक्शन झालेले आहेत. तर त्याची जर डाटा एंट्री करणं सर खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे पहिले टेंटेटिव्ह करा, मग फायनल करा. म्हणजे सर ऑथॉरिटी पण त्याला साथ नाही देत, कारण की खूप वेळ जातो म्हणते त्याच्यामध्ये. आणि आम्हालाही पण तो खूप त्रास होता डॉक्युमेंट कलेक्ट करायला, कारण की खूप जुने पण लेआउट असतील काही तर त्याचा त्रास जातो. नाही सर, सँक्शन लेआउट आधार गरजेचं कुठून आहे, आणणार मान्य आहे. सर त्यांचे? सँक्शन आधार लेआउट कार्ड मागतात गरजेचं आहे, तिथे. मान्य आहे. आम्ही ड्रॉइंग पण अपलोड करत आहे लेआउट सँक्शनची. पण सर सर्व्हिस डाटा एंट्री करणं ऑफलाईन वाल्यांना ते थोडंसं त्रासदायक झालेलं आहे. त्याचं काहीतरी करता येईल का? तर ऍक्च्युली युडींनीच सांगितलंय की जोपर्यंत आपलं सॉफ्टवेअरच असं बिल्डअप केलंय की जोपर्यंत सँक्शन ड्रॉइंग सँक्शन लेआउट नंबर येणार नाही
नाही मग त्यासाठी सर असं तरी साहेब- करता येईल का डायरेक्ट फायनलची डाटा एंट्री करता येईल का? हो, फायनलची डाटा एंट्री करता येईल, काही इश्यू नाही. पण सर तिथे फायनलच्या डाटा एंट्रीला तो मग लेआउट टेंटेटिव्हचा रेफरन्स नंबर मागतो. येस, करेक्ट आहे. मग सर त्याच्यासाठी ते डबल ऑथॉरिटीकडे जाऊन डाटा एंट्री अप्रूव्ह करणं पण खूप त्रासदायक झालं. छोटासा प्रॉब्लेम. आणि सर याच्यामध्ये एक अजून असा इश्यू आहे की एकलता त्याला हे करत आहे, रिवाइज करत आहे लेआउट परमिशनला. फक्त बिल्डिंग परमिशन साठी ते त्रासदायक झाला. डायरेक्टली तुम्ही अथॉरिटीकडनं पण सर्व्हिस डाटा एंट्री करू शकतात ना. लॉग इन मध्ये आपण सर्व्हिस डाटा एंट्रीचा टॅब दिलेलाच आहे. हो पण सर त्याच्या मागे वेळ खूप जातो ना सर. ऑथॉरिटीकडे पहिलेच एवढे प्रपोजल्स असतात की ते त्रासदायक काम आहे. डाटा एंट्री करणं सर सोपी गोष्ट नाही आहे. एक डॉक्युमेंट शोधून करावं लागते. डाटा एंट्री तर करावंच लागेल सर. त्याशिवाय आमच्या सॉफ्टवेअरला कळणार नाही की ते सँक्शन लेआउट आहे का नाही. डाटा एंट्री रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी लागतं का सर? लेटर पण अपलोड करतोच आहे. ऑथॉरिटीला ते माहित असतेच की बा कोणतं सँक्शन आहे कोणतं नाही आहे. पण त्याच्यासाठी फक्त डाटा एंट्री करणं, मग ते अप्रूव्ह करणं टेंटेटिव्ह, मग फायनलला टाकणं. नाही सर, ते करावंच लागेल सर तुम्हाला. सर पण डाटा एंट्रीचा जो नंबरिंग आहे ना, थोडासा ठीक आहे. एकदा आम्ही एवढी डाटा एंट्रीचा जो नंबर आहे सर तो एकलता यूज होतो, तो रियूज तरी व्हायला पाहिजे. कारण की काही टेक्निकल प्रॉब्लेम आला ना, ऑथॉरिटी साठी 2 वेळा डाटा एंट्री करावं लागेल. ते पण एक प्रॉब्लेम आहे. हो सर, हो सर. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन पण लागतं. आता त्यांचे आधार कार्ड कुठून आणणार? ते जुने झालेले माणसं काही असतात. कधी कधी ट्रान्सफर होऊन जाते. अम्युनिटी स्पेस सोल्ड आउट आशिष सर, तेवढा एक तिकीट नंबर घ्या ना. हॅलो प्रज्वल सर, मी एकदा व्हिडिओ सोबत बोलून घेतो. ओके. अशी तिकीट नंबर सांगा. आजच त्याला वापस पाठवलेली आहे. मी मेसेज करतो सर तिकीट नंबर. हॅलो सर, एक बोलू का आता? हॅलो सर, आता तो जे ड्रॉइंग रनला लावलं होतं तर मिसिंग जे येतंय ते रन करून सर रिपोर्ट काय जनरेट होते आम्हाला दाखवा ना सर. ड्रॉइंग रन नाही झालेली, मिसिंग येतात. तेच प्रॉब्लेम आम्हाला येतात सर. आता जे ड्रॉइंग रनला लावलं होतं ते मिसिंग टेबल काहीतरी असं येतं, तेच इश्यू आम्हाला येतात. आणि ते जर आता रन करून दाखवा ना सर प्लीज. म्हणजे ही चर्चा थांबवू आपण. पहिले ड्रॉइंग मध्ये मिसिंग टेबल येत आहेत, ते काय आहे ते आम्हाला पण समजलं पाहिजे सर. ठीक आहे सर, ठीक आहे. एक मिनिट सर, एक 0.75 FSI कंझ्युम करतं त्याचं प्रपोजल घ्या ना. 1-2 करून बघितली तर हो सर, ड्रॉइंग रनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ द्या ना सर, नंतर बोला ना. चालेल चालेल, ठीक आहे. सब डिव्हिजन अमलगेमेशनच्या प्रपोजल साठी प्रॉब्लेम येतोय सर कंटिन्यू. सर नंतर बोला प्लीज. याच प्रपोजल सर, आमचा ऍक्च्युली एक मिनिट आमचा हा डेव पॅच आहे. ओके. आम्ही याच्यावरती टेस्टिंग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो. तर याच्यात आम्हाला आता तो मिसिंग जो एरिया स्टेटमेंट आहे तो इश्यू येत आहे. आम्ही जर हे लाईव्ह मध्ये आता करून तुम्हाला दाखवलं कोणाचं, तर त्यात तुम्हाला तो आम्ही दाखवू शकतो की इश्यू काय आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं. ओके. हा आमचा डेव पॅच आहे म्हणून आम्हाला इथं दाखवता येणार नाही तुम्हाला, कारण की आताच आमच्याकडे नवीन पॅच आलेला आहे. तर आम्ही तो चेक करतोय. त्यामुळे त्यात जे जे बग्स येतील ते आम्हाला क्लिअर आउट करावं लागतात. ओके. तर मी तुम्हाला जसं सांगितलं, मला 2020 चा AutoCAD आहे, याला पण प्रॉब्लेम येतात सर, किंवा 2021-20 ला प्लीज. नाही, सॉल्व्ह झालेला आहे सर, सॉल्व्ह झालेला आहे. तुमचा तिकीट नंबर मला सांगा, मी स्वतः तुमचा डेस्क घेऊन तुम्हाला दाखवतो ते इश्यू काय आहे, कसा सॉल्व्ह करायचा. ओके सर, एकदा नाही का सर सध्या काय सर? वाइंडर मार्क करा ना सर स्टेअर केसला. ठीक आहे, एक मिनिट. आता जनरेटला लावलंय त्यांनी. आशिष सर, वाइंडर मार्कर केले. सर रिफ्यूज एरियाचं काही हे घ्या ना, कॅल्क्युलेशन कसं सॉफ्टवेअर करतोय. कारण की आमचे कॅल्क्युलेशन आणि रिफ्यूज एरिया सॉफ्टवेअर कॅल्क्युलेशन मध्ये फरक येतोय. ओके सर. ते नेक्स्ट याच्यामध्ये थोडंसं मागे पण मी एक वेळा म्हटलं होतं, पण ते झालं नाही त्याचं सेशन अजून.
चालेल चालेल. सर काल आम्हाला आणि सांगण्यात आलं की आज दोन- कंपाऊंड वॉलचं घेणार आहे ट्रेसिंग. कंपाऊंड वॉलचं ट्रेसिंग घेतलंच नाही. सर कंपाउंड वॉल का अभी लेने वाले सर, अभी क्वेश्चन आंसर चालू हो गया ना इसके लिए, इसके बाद कंपाउंड सर वॉल एक का पॉइंट 75 एक कंज्यूम करते हैं ना, उसका एक प्रपोजल ले लीजिए ना. हॅलो 0.75 कंज्यूम करून प्रपोजल घ्या ना एक. सर, एक रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट घ्या ना. सर एक आपण करू हळूहळू. रिडेव्हलपमेंट साठी आम्ही युट्यूब वरती नवीन रिडेव्हलपमेंट साठी एक नवीन युट्यूब वरती व्हिडिओ टाकणार आहोत. ओके, ते हा. एकदा चेक करा. उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल ते अपलोड. ओके ओके सर, ओके सर, थँक्यू. सर एक 0.75 चा घ्या ना कंझ्युम करून. एक प्रपोजल केलं तर व्हॅल्यू त्याच्या मायनस वगैरे यायला लागले टेबल मध्ये. तर डीआरसी ऍप्लिकेशन आणि ट्रान्सफर दोन्ही पण एक वेळा घेऊन टाका ना ती. शंभर प्रॉब्लेम ठीक आहे. आम्ही एक लिहून घेतोय. थांबा जरा. परमेश्वर लिहून घ्या. रिफ्यूजचं लिहून घे. सर ट्रेसिंगला प्रॉब्लेम आहे का आज काहीतरी? नाही, आज आम्ही हे आमचा डेव पॅच आहे, त्यामुळे आम्हाला इश्यू येतोय. ओके, नाही, काल केलं मी, पण ते एकदम खूप वेळ घेतं आणि जनरेटच नाही होते. तुमचा नंबर आम्हाला मेन्शन करा जनरेट सर. होत नव्हती काल शीट जनरेट होत नव्हती. ओके सर, चालेल सर, काल चालेल. शीट जनरेट होत नव्हती संध्याकाळी. सर नाही सर, सिस्टीम नाही सर्व्हर स्लोनेसचा इश्यू होता. सर सर्व्हर स्लोनेसचा इश्यू होता, त्यामुळे शीट जनरेट नाही होत कधी कधी. ओके, काल मी कंपाऊंड वॉलची शीट जनरेट केली, शीट जनरेट झालीच नाही. काल संध्याकाळी बराच वेळ ट्राय केला मी. स्टेअरकेस सर मार्क केलेलं नसल्यामुळे रन नसेल होत. असं वाटतं स्टेअरकेस मार्क नाही होत. मी मार्किंग करायला फाइंडर मार्क करतोय. थांबा 1 मिनिट. फाइंडर मार्क करतोय 1 मिनिट. आता इथं बघा, फ्लोर मध्ये जाऊन स्टेअरकेसला जाऊन तुम्हाला ट्रेड मार्क करायचंय. ओके, इथं आता तुम्हाला ड्रॉ एंटर एंटर करायचंय. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट आणि सी एंटर. हा तुमचा झाला बाइंडर. सेम याच प्रकारे तुम्ही डायरेक्ट स्पेस दाबलाय, डी एंटर केलं, डी एंटर, क्लोजला सी एंटर करायचं. हे झाला तुमचा दुसरा वेंटर. हा फर्स्ट आणि हा सेकंड. सेम याच प्रकारे तुम्ही डायरेक्टली डी एंटर करून हा थर्ड झाला वेंडर तुमचा. हा फोर्थ झाला. हा एक झाला, हा एक आणि हा एक. ओके, ठीक आहे. अभी हम नेक्स्ट लेते हैं सर कंपाउंड वॉल का. फायनल सबमिटला इथं आमच्या डेव पॅचला इश्यू येतोय. ओके, जर हा लाईव्ह पॅच जर आम्ही लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलं असतं तर तुम्हाला करून दाखवलं असतं की तो जो मिसिंग एरिया स्टेटमेंट आहे तो कसा सॉल्व्ह करायचा. ऍक्च्युली आपले परत एकदा जनरेट करायचा आणि जी नवीन जनरेटेड फाईल आहे तीच यूज करायची. बाकी काही करायचं नाही तुम्हाला. सर मलाही सेम इश्यू होतोय. फक्त हा अमलगमेशन सब डिव्हिजनचा प्लॉट आहे का त्यालाच येतोय. रेग्युलर बिल्डिंग परमिशनला नाही येते हा इश्यू. ओके, तुमचा नंबर इथं मेन्शन करा, आम्ही ओके सर. एकदा कॉल करू. ओके सर अभी हम कंपाउंड वॉल का सर्विस लेंगे.
प्लीज हेलो ये सेशन कंप्लीट होने दीजिए। आशीष सर माय तिकीट नंबर प्लीज। तिकीट नंबर सांगा सर, तिकीट नंबर सांगा 85410। 85410। ओके सर। यस यस दिलेला आहे. परत रिटर्न सांगत आहे तेच नंबर, तिकीट नंबर. सर अभी सर्विस चालू करते सर। लेट आपको